जोयडा तालुक्यातील असू येथे गावावर कोणतेही संकट येऊ नये तसेच नागरिकांचे चांगले व्हावे या दृष्टिकोनातून 3 वर्षातून एकदा वार पाळवणूक करण्यात येतात। यामधील पहिले 2 वार घराच्या मागेच आपला दैनंदिन स्वयंपाक करून बाहेर जेवण करून सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळी घरात येतात, तर अखेरचा 3रा वार गावाच्या वेशीबाहेर सर्व गावकरी तसेच त्यांची गुरेढोरे जंगल भागामध्ये जाऊन वार पाळणूक करतात। यावेळी गावातील महिला तसेच माहेरवाशीण या ठिकाणी ओटी भरणे कार्यक्रम होतो व त्यानंतर मानकरी यांच्या वतीने मागणी मागून देवीचा गाडा गावाच्या वेशीबाहेर सोडण्यात येतो। आम्ही लक्ष्मीचे वार अस्सू गावामध्ये अस्सू गावाचे सर्व नागरिक मिळून आम्ही गावाचं चांगलं व्हायचं सगळ्यांचं हे व्हायचं म्हणून लक्ष्मीचे 3 वार काढतो। 2 वार आम्ही घरीच काढतो आणि 1 वार गावाच्या बाहेर येऊन सर्वजण मिळून गावाच्या बाहेर येऊन लक्ष्मीचा घट घालून तिथं ओटी वगैरे भरतात आणि सर्व नैवेद्य वगैरे दाखवून हा वार पाळला 3रा वार पाळला जातो। आणि संध्याकाळी देवळामध्ये नागनाथ देवळामध्ये गोंधळ घालून ह्याची हे सांगता होते की गावामध्ये शांतता व्हावी, सर्वांना सुख समृद्धी आरोग्य आयुष्य सगळ्यात चांगलं लाभावं ह्या दृष्टीने आम्ही हे सर्व वार 3 वर्षांनी एकदा काढायची प्रथा आहे, त्याप्रमाणे हे वार काढलेले। त्यानंतर सवाल व सायंकाळी गोंधळ कार्यक्रम संपन्न होतो। यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित असतात। निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर। जगमग जगमग ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.